डॅमचं पाणी आमच्या इकडचं सगळं भरलंय ना तिकडे. आणि छोटासा कंद हा बघा गोवेलचा काढून घेत. काका आलेले आहेत, काम इथे सुरू झालंय आपल्या पडवीचं. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि मका घातलाय. आज तोंड वाकडे करत करत दोघं जेवणार. मी म्हटलं तुम्हाला कसं वातावरण बघा, पाऊस बघा कसा भरलाय. वाजलेत किती सकाळचे 6 नाही वाजले, भरपूर वाजलेले आहेत. पण कसा अंधार केलाय. हां, काल ऊन पडलं होतं आणि आज सकाळी उठलं तर इतका अंधार पावसाचं सगळं. आत्ता जर असा पाऊस थांबलाय म्हणून आम्ही जरा बाहेर चाललोय. वाघ्याशरू गेले आपले खेळायला, आले होते परत गेले. आम्ही पण जरा म्हटलं एक राऊंड मारून येऊया बाहेर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. कुणाला जेव्हा हाक मारतात वाघ्याशरूला, दोघंजणं घरातच होते. आत्ता ते पाऊस थांबला ना तेव्हा ते दोघंजणं बाहेर गेले. गुपचूप बसले होते, ते पण कंटाळतात ना. म्हटलं जाऊ दे, एक राऊंड मारून येतील आता. आम्ही आता चाललो आहे विहीर बघायला. म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला मी विहीर दाखवली होती. विहीर म्हणजे आमच्या वाडीची विहीर जी आम्हाला खोदून दिलेली आहे. आणि त्यात पाणी किती झालं आहे ते जरा बघायला जातो आहे. तर कुणाला जेव्हा एकटं जात होते ना ते म्हणजे तू पण चल जरा एक राऊंड मारून येऊया. आणि अळू मिळतो का बघायचं आहे, मला अळूची भाजी खायची. त्यांना मी 2-3 दिवस झाले त्यांच्या मागे लागले की अळू घेऊन या, अळू घेऊन या. म्हणजे आपल्या बागेमध्ये आहे अळू, पण तो खूप लहान आहे, अजून मोठा नाही झालेला आहे. त्याच्यामुळे तेरं ना, हां लहान आहे, त्याच्यामुळे अजून काढलेलं नाही आहे. चला तुम्हाला मी दाखवते. हां थांब 1 मिनटं. हे बघा इथे आपलं घर आहे, ह्या साईडला रस्ता बघा किती छान दिसतं. आणि व्ह्यू बघा ना किती सुंदर वाटतं ना लांबनं. समोर असा डोंगर आणि त्या डोंगराच्या आतमध्ये आपलं घर आणि असा नागमोडी वळणाचा रस्ता. व्ह्यू खूप छान आहे. आणि बघा घराच्या जवळच आपल्या हा रस्ता गेलेला आहे. आणि इथे ना विहीर पाडलेली आहे, तुम्हाला मी दाखवलं होतं. मला भरपूर वेळा विचारलं होतं, ऐकलं काय की विहिरीचं काय झालं, विहिरीचं काय झालं. पण नंतरला काय आपण आलेलोच नाही ना इथे. कुणाला जेव्हा यायचे पण माझं काही येणं नाही झालेलं आहे. उगाच कामाशिवाय कोण घराबाहेर पडते ना. रस्ता बघा कसा, हां पावसाने सगळं हे झालेलं आहे. आणि आता हे बघा हे चिरे पडलेत ना इथे, ते बांधकाम करायला चिरे पडलेले आहेत. म्हणजे आता घरोघरी जे आम्हाला पाणी देणार आहेत ना, तर ते काय कॅबिन बिबिन त्यांना काय बांधायचे मोटरसाठी ना, काहीतरी का मीटरसाठी लाईटीच्या. त्याच्यामुळे ते चिरे त्याशी येऊन पडलेले आहेत. ते आता पाऊस आहे त्याच्यामुळे काम जरा राहिलं आहे अटकून. ते आता कधी करतात काय माहिती. कामं सगळी कशी स्लो मोशनमध्ये चालतात ना, पटापट होत नाही हो. काय ही झाडी उगवले बघ वाट्यानी, इथं काय नव्हतं अगोदर. आणि आत्ता बघा कुणाच्या म्हटलं कोयता घ्या हातामध्ये, झाडी बिडी असते. वाघ्याशवर गेले वाटतं खालच्या साईडला. हां आता आले असते, आमचे चावल लागले असते तर पटकन. वेली त्याच सगळ्या वाटेनी काय, हे बघा कशा झाडावरती चढल्या ती वेली. जंगल, अस्सल जंगलामध्ये आम्ही राहतो ना, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आमच्याकडे वाहनं वगैरे खूप कमी, प्रदूषण कमी, सगळं नैसर्गिक आहे, नॅचरल पद्धतीचं. वातावरण पण खूप छान असतं. आली बघा आता मी जरा हळूहळू चालले म्हणून थोडंसं वेळ गेला आहे. आता एवढं काही लांब नाही आहे, जवळच आहे. इकडनं पण आपण जाऊ शकतो, इकडनं पण आहे, आपलं घर जवळ आहे. पण म्हटलं कशाला दुसऱ्या वाटेनी, त्याच्यामुळे आम्ही इकडनं आलेलो आहोत. पाणी ना ते ओव्हरफ्लो झालेलं आहे, ते कुणाला म्हणाले बघूया चल जाऊन. हां ही बघा विहीर बांधलेली काय. हां विहीर बघा ही एवढी बांधली विहीर उंच अशी. हां डॅमचं ना, हां हे बघा डॅमचं पाणी आमच्या इकडचं सगळं भरलंय ना तिकडे. डॅमचं पाणी इथपर्यंत पूर्ण येणार. मी तुम्हाला सांगते ना नेहमी आमच्याकडे धरण धरण, तर आता धरण तर पाणी तुंबवलं आहे. आता इकडे एवढं पाणी भरलं आहे. पहिला इथं शेती व्हायची, आता शेती वगैरे सगळे बंद झालेले. आणि ओव्हरफ्लो कशी माहिती पडते पाणी
बघा ना किती उंच बांधले, त्या पाणी भरलेलं पण माहिती पडत नाही. झरे विहिरीला लागलेत पण ते कसे ते कमी लागले होते ना झरे. आता ते पावसातनं ते झरे कसे ओपन होतात. दिसते. हां अच्छा, म्हणजे बाहेर कुठनं पडतं पाणी? त्याला असे होल आहेत ना ते. हां मी भरल्यानंतर तर ते घराचं पाणी तिथे पाणी जाण्यासाठी ठेवले आणि आतमध्ये विहीर आहे, होल आहेत ते पाईपाचे. हे बांबू विहीर बांधायला घेतले ना, हां 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 तेव्हा पाणी दिसतंय बाहेर चाललंय ते. हां चाललंय. हां म्हणजे विहिरीमध्ये पाणी आहे चांगलं, झरे फुटलेत म्हणजे. पण इकडे पाऊस न राहिला तरी पाणी जात राहतं, बाहेर वाहत राहतं. 30 म्हणजे जवळ 70 एक फूट आहे विहीर. आधी जर इथं खोल आहे ती विहीर खोदलेली. आता हे बांधकाम झाल्यानंतर मग ते घरोघरी आम्हाला ना या विहिरीतनं पाणी पुरवणार आहेत. म्हणजे पाईपलाईन करून. पावसामुळे जरा राहिलं आहे. मध्ये आमचं पाणी किती बंद झालं होतं. आमच्याकडे बघा टँकर होतं ना, ते बंद झालं होतं. 8 दिवस खूप आमची अडचण झाली होती. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं नाही पण सगळं झालं होतं. पण इकडे तिकडे फोन करून आणि सगळ्याची बोलणी वगैरे करून मग ते पाणी कसं पुन्हा आता चालू झालं आहे आमचं टँकरचं. नाहीतर बंद झालं होतं असं. म्हणजे आता बघू, मला असं वाटतं साधारण 3-4 महिन्यानंतर होईल. घरोघरी पाणी ही योजना आमच्याकडे येईल. पण ते धरणाचं पाणी इथपर्यंत ना, मग डॅम भरला ना की इथपर्यंत पाणी येणार. आणि समोर आपलं इथे घर आहे, म्हणजे जास्त काही लांब नाही आपलं डॅमचं. डॅम इथपर्यंत पाणी. हे उंचवट आहे ना, हा पुरा भरणार डॅमनी. आणि हे म्हणून त्याच्यावर ठेवली आहे ही विहीर अशी. ही पाणी आहे, हा पुरा पाणीची जागा आहे. म्हणजे डॅम पुढे जाऊन भरला की सगळं ओव्हरफ्लो होणार इकडे. मग असं आहे ते. चला आता फिरायला आलो होतो, म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवते आमच्या इकडचं वातावरण. आता पाऊस असल्यामुळे फारसं काही बाहेर आम्हाला पडायला मिळत नाही, पण आता म्हटलं चला आलोय तर दाखवते. पूर्ण शेतात आता जोरदार पाऊस झाला तर पुरा येणार पाणी. हां भरतं लगेच. तर लवकरात लवकर होईल काम अशी अपेक्षा करूया. थोडासा वेळ जातो, होईल. गणपतीच्या आधी पाणीला घरी येणार आपल्या. नाही पण एवढे वर्ष आपण हाल काढले, अजून आता किती थोडे दिवस जरा अजून त्रास काढायचा पाण्याचा. 2-4 महिने. हां एवढे वर्ष बघा हाल काढलेले आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही आहे थोडं. ही बघा गोवेलची वेल. गोवेलची वेल बघा. कुणाला जेव्हा म्हटलं एक लहानशी हा काढून घे ना कंद, आपल्या आड्यामध्ये लावूया, तर ते ऐकत नाही. ते खोद ना पटकन जरासा. कंद नसतो आता. बघितलंस का तू कधी कंद? बघितलाय मी, त्याशी बघितलेला होता. कुठे बघितलेला? तिकडचं त्या अक्षयच्या घराच्या इथं. पानं एवढी का नाही, एवढी पानं आहेत मग ती काढलेली का नाही पानं? मग ही पानं काल उमटली होती म्हणजे 2 दिवस झाली होती कोमेलसारखी. म्हणून मी नाही काढली. ती घे ना, आपण ती आता घरामध्ये आहेत, वड्याने खायच्या आहेत. हवी तुला आता? हा मग कालची पानं ना थोडीशी ठेवलेली आहेत. पानं हवे ती काढून हवेत म्हणजे पानं हवे. पानं मस्त झाली. काल लहान होती काय काय पानं. इतक्या छान वड्या लागतात ना. काल रात्री घेतली होती भजी करायला, पण ते लाईटच गेली, मग गडबड झाली, त्याच्यामुळे मग केलीच नाही. मग म्हणजे भाजी पण छान लागते, पण भाजीपेक्षा भजी बिजी ह्याची करायची चवीला. वडी वगैरे खूप छान लागते. पानं बघ कशी आहेत ती. घे सगळी वड्या बनवून ठेवूया ना, आपल्याला कामाला येतील ना नाश्त्यामध्ये. सगळं आहे आपल्याकडे सामान, फक्त पानं नेली तरी बस झाली. तर अळू दाखवते. हा बघा अळू, लाल देठाचा अळू आपल्याला हवा आहे. 13 जरा शोधतोय आम्ही. हे बघा किती आले ते. हा हिरव्या देठाचा असून त्याला खादले असते. तुम्हाला मी दाखवते 1 मिनटं. हे बघा हा हिरवा देठ आहे. पाऊस पण सुरू आहे हो, त्याच्यामुळे जरा शूटिंग करायला जमत नाही आहे. कुणाला जेव्हा पण शोधतायत ते बघा तिकडे गेले शोधायला. ते आता ना घेऊन येतील ते शोधून. तर ही गोवेलची पानं, ह्याची बघा रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. भाजीची पण दाखवलं आहे, वड्यांची पण दाखवलेली आहे. तिथे ना वेल होती ना, तर पानं मग आणि भरपूर पानं होती, तोडून घेतली. आणि छोटासा कंद हा बघा गोवेलचा काढून घेतलेला आहे. भरपूर कंद तिथं होते. त्यांना म्हटलं छोटासा काढून घ्या, आपण आपल्या आड्यामध्ये लावूया, म्हणजे आपल्याला बरं पडेल ना. मग आड्यामध्ये ही भाजी पण आपल्याला मिळाली तर असं. आता मी चालली घरी. कुणाला जेव्हा गेले तिकडे पानं शोधायला, कारण जर का मी अजून गेले असेल ना लेट झालं असतं. आधीच म्हणजे उशीर झाला थोडासा, तिथे पण जरा थोडासा टाईम गेला. बरं वाटलं पण जरा बाहेर पडली ना घराच्या. चला कुणाला अजून उठला नाही वाटतं. मस्त वातावरण झालं, छान वाटलं जरा फिरून आले ते. कुणाला उठला वाटतं लेक आमचा. उठला बघा. म्हणजे मग त्याचं कुणाला आता पातळ झालं, जरा तेल बिल जरा लावून द्या. आता आठवड्यात नाही 2दा तरी लाव.
शांतच लावू पातळ पातळ. अरे बाहेर तर आणलीच का नाही म्हणजे कोवळी पानं पण चालतात. आपल्या आड्यातली पण आहेत पानं. आणली काय मी म्हटलं नाही आणली का काय म्हणजे एवढं जाऊन हा चालवत आला काय. दोघं नाही दिसले वाघाशी खाली डॅमवर पुरावर त्या टॉंगल्याबरोबर म्हातारी भेटली म्हातारी आता थोडा काढून दिला ना. काय ते अळू कुठे होता अळू? आपल्या घरात येतो. अच्छा वरच्या साईडने आपल्या घरात तुलाच आणला. तुम्हाला मी आता अळू दाखवते. कुणाला जेव्हा घेऊन आलेत ना. हा बघा काळ्या देठाचा अळू आणलेला आहे. ह्याची मला भाजी खायची. खूप मला इच्छा झाली अळूची भाजी खायची. त्याच्यामुळे कुणाच्या वारांना घेऊन या. आपल्या आड्यामध्ये आहे पण खूप असं बारीक बारीक आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण बारीक पान आहेत आपल्या आड्यामध्ये. तर म्हटलं बाहेर आहेत भरपूर तर कशाला आधी आड्यातले काढून ना त्याच्यामुळे बाहेरचे आणले तर पानंही. आणि थोडीशी जरा गडबड झाली. आमच्या आड्यात लाईट आहे ना पूर्ण डीम लाईट आहे. आज वार आहे सोमवार आणि सोमवारच्या आमच्याकडे अशी लाईट पण जाते. आता बघूया काय गडबड पुढे होते काय माहीत नाही. मगाशी लाईट चांगली होती आणि आता मी बघते ना म्हणजे एकदम साफ डीम म्हणजे काय दिसतच नाही पूर्ण डीम झाली लाईट. त्यामुळे सगळं आता फ्रीज वगैरे सगळं बंद करून टाकलं आहे. आता भाजी करूया. ती वड्यांची पानं पण आणलेत. ते वड्या पण करायच्यात. मी म्हटलं तुमच्याची रेसिपी शेअर करीन पण आता बघते लाईटीचं कसं काय आहे ते. लाईट जर का आली व्यवस्थित तर तुम्हाला मी दाखवते झटपट रेसिपी. अळूची भाजी मला ना खूप आवडते. अळूची भाजी अळूचं फतफत म्हणजे जास्त नाही पण निदान म्हणतात ना सीझनला आपलं महिन्यातनं एकदा तरी खावं असं. आणि कोळी कोळी पाहिजे छान बनेल. काय दोघं जण बोलतायत बाप बेटे जरा मोठ्याने बोला. हा बघा देवा लाईट बघा. आमच्या किचनची लाईट बघा किती डीम आहे ती. हां काय त्या लाईटीत तर करायचं. कुणाला तर दूध पितो गरम करतो. कुणाला तेव्हा चहा गरम करायला गेलेत. आणि दोघं जण बाप बेटे काहीतरी चर्चा करतात माझ्याबद्दल. काहीतरी बोलतायत. चला हे बघा काका आलेले आहेत. काम इथे सुरू झालंय आपल्या पडवीचं. आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल. कुणाला म्हटलं जरा चहा नेऊन दे. हे बघा खोदकाम चाललंय. कुठे पुढच्या साईडला कुठे बसशील तिकडे. हा बघा आला एक शेट आला. दुसरा अजून आलेला नाही आहे. तो पण येईल आता. त्यांना जरा आंघोळ घालते. शॅम्पू घेतला त्यांचा. थांबी देते आणून थांब. तुझा नाही वाघाशरूचं इकडं आहे शॅम्पू. जर घे जा तिकडे. हे मग आहे का बघ पाण्याचा मग आहे. आम्ही आणते जा तू. चला शेरू आणि वाघ्या दोघांना आंघोळ होईल आज. वाघ्या येईल आता. सगळं आणते मी. चल इकडे पुढे घे पुढे घे. हे चल खाली उतर आंघोळ करायचे. हे बघा त्यांचे टावेल आला. एक आलाय अजून एक नाही आलाय. टावेलच त्यांची. वाघ्याला पण घालायचे आंघोळ. ती बालदी या साईडला घे कुणाल. हा बघा हे डायरेक्ट घरात चला बाहेर चला बाहेर. आज तुमचा आंघोळ घालणार दिवस आहे आज. ह्याला पण बांधून ठेवा ऐकलं का. ह्याला बांध ह्याला बांध. चांगले सकाळी बसले होते कधी गायब झाले काय माहिती पण नाही पडलं. आता नाव करायचे. बसा इथे दादा आता आंघोळ घालतोय. आमच्याकडे लाईट गेलेली आहे. इथे मी आता ना वड्या करायला ठेवल्यात. गोवेलच्या वड्या. आता पटकन आहे ना सगळं तयार करून घेतलं. तुम्हाला मी आता वाघ्याशिरू दाखवते. हे बघा दोघांच्या आंघोळ्या झाल्यात ना. मग आता असे बसलीत कसे लबाड पोरं. ए शेरू त्यांना आता खायला येते पहिला. हां असे हैराण करतात दोघं जण लुच्चे. वाघी कुठे गेलात रे आज लबाड सगळे. कुणाला जरा मदत करतोय बाहेर. पाणी बिणी त्यांना नेऊन देते. चला आता जेवायचं ना. कसे जरा आंघोळ झाले ते व्यवस्थित झाले ना. नुसते घाण होऊन येतात बाहेर येतात ते. निशंक हो निर्भय हो मनारे
प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्यावधूत हे स्वर्णकामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. पांडुरंग, सगळं घामाघूम व्हायला झालं. आता वाजले दुपारचे 2:45 व्हायला आलेले आहेत. कुणालच्या बाबांना आता फोन लावला. कुणालचे बाबा झोपलेत. कुणालचं ऑफिस सुरू झालेलं आहे, म्हणजे आत्ताच अर्धा तासापूर्वी लाईट आली आणि कुणाल गेलेला आहे. त्याला म्हटलं आता ये जेवायला, कारण 2:45 व्हायला आले. रेसिपी म्हणजे अळूची भाजी बनवून झालेली आहे. तुम्हाला दाखवायचं होतं, पण लाईट नसल्यामुळे माझी ना खूप अशी अडचण झालेली. म्हणजे बराच वेळा मी वाट बघितली, पण लाईट काय आली नाही. त्याच्यामुळे मी बनवून घेतलेली आहे. झटपट भाजी बनवले, छान झाले, टेस्टी. खूप दिवस मला इच्छा झालेली हो अळूची भाजी खायची. म्हणजे खूप असं मन होतं ना, तसं झालं होतं. आणि त्याच्यामुळेच मग आज ही भाजी की नाही तयार केली आहे. आणि त्या जोडीला बाजरीच्या भाकऱ्या केल्या आहेत, तुम्हाला मी दाखवत्या. गरम गरम आहे. आणि थोडीशी अशी मी ना जरा पातळ करते, म्हणजे भातासोबत आणि भाकरीसोबत खायला छान लागते. त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि मका घातला आहे. कडधान्य भिजवायला मी विसरली, म्हणजे काय असं काही नक्की नव्हतं ना, त्याच्यामुळे कडधान्य काही भिजवलेलं नव्हतं. तर मका आणि ते घातलं. झाकण ठेवते. आणि हे बघा, गरम गरम भाकऱ्या मी आत्ता बनवल्या, अजून गरमच आहे. आता ठेवते त्या भरून. आणि जरा किचनचं ओटा ना सगळं साफ करून घेते. बघा, किचनचं भाकरी केल्यानंतर पीठ होतं ना, कुणाला येईल तोपर्यंत. आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना, इतकं छान वातावरण आहे झालेलं सकाळपासूनच. एकदम वेगळंच वाटतं आज. आणि म्हणजे असं वाटतं की त्या बाहेर असं बघतच राहावं. आपल्या नवीन घराचं बांधकाम, म्हणजे पडवीचं बांधकाम आहे ना, म्हणजे आहे, छान प्रकारे केलं आहे. अर्ध झालं आहे, अर्ध अजून बाकी आहे. ते काका पण आता जेवायला गेलेत ना. संपूर्ण म्हणजे मला असं वाटतं की आज नाही होणार, अर्ध म्हणजे राहील काम. आपल्या ह्या पडवीचं पण करायचं आहे ना. मग अशी ते काका म्हणत होते की कदाचित उद्याचा दिवस पण होईल, कारण हा पाऊस पण पडतो ना मध्ये मध्ये. त्याच्यामुळे कसं जरा थांबून थांबून कामं करावी लागतात. बघू आता कसं काय होतं ते. तुम्हाला मी आत्ता नाही, पण नंतरला दाखवीन पूर्ण झाल्यानंतर. आणि घरातलं क्लिनिंग सगळं माझं आज बाकी आहे, नाही केलेलं. कारण हे बघा, हे सिमेंटचं वगैरे सगळं काम चाललं आहे ना, तर परत ते आत बाहेर होतं. त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळच्या वेळेसच यांचं म्हणजे सगळं काम झालं ना की मगच करून घेईन. आता कुणाला का जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग घरातलं आहे थोडंफार. सकाळपासून चालूच आहे हो, कामं आपली चाललेलीच आहेत. तेवढं नंतरला करते. चला लाईट बंद करते. आज लाईट आली म्हणून बरं झालं. सकाळी खूप लवकर लाईट गेली, साधारण काहीतरी 8:30 पावणे 9च्या दरम्यान लाईट गेली. आणि त्याच्यामुळे जरा गडबड झाली, मग असं सगळं झालं. बायकोचं ऐकायचं नाही ना, मग असंच होतं. समजलं, जरा थोडंसं ऐकायचं बायकोचं. का मीठ नाही खायला सांगत ते, समजलं का. चला जेवायला बघा, आता वाढलं आहे, उशीरच झाला आहे आम्हाला आज जेवायला. मस्त अशी बाजरीची भाकरी, भात, जोडीला आपल्या बागेतली काकडी आणि अळूचं फतफत. आमच्याकडे आवडत नाही हा, ह्या दोघांनाही अळूची भाजी आवडत नाही. ह्याला पण नाही आणि त्याला पण नाही. आज तोंड वाकडे करत करत दोघंजण जेवणार. मी म्हटलं तुम्हाला म्हणजे चमचमीत बनवून देते की नाही, एक दिवस खायची. सकाळी काय बनवून दिलं आज नाश्त्याला, का विसरलं, मेमरी लगेच लॉस झाली. हां कुणाल, वड्या बनवून दिल्या आज. हां, वड्या बनवून दिलेल्या ह्याच्या कसल्या, गोवेलच्या. होय काय, खरोखर लबाड आहेत दोघं जण. नाही हो, लबाड्यात लई त्यांना अशा रानभाज्या आवडत नाही खायला, असं आहे ते. तोंड मग छानच बनते, मला आवडतं खूप, मी खाणार आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, रक्तवाढ होते अळूच्या. खोटं नाही, रक्ताच्या वाढीसाठी खातात. काय तर विचार कोणाला तरी. तुम्हाला मला बोलून काय फायदा, तुम्हाला फक्त तळावाला केलाच पाहिजे. सकाळी कशा वड्या खाल्ल्या, चांगल्या झाल्यात करून. तसं हे पण बोलायचं. लबाड लोक. आत्ता बघा मी बाहेर आलेली आहे. ते काका ना आत्ताच गेले ना, आपलं झालं आहे काम, कम्प्लीट काम झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटलं की अजून उद्या दिवस जाईल काय, पण काम आपलं पूर्ण झालं आहे. फक्त ना ते गेरू लावायचं राहिलं आहे. ते गेरू एक साधारण किती 4-5 दिवसानंतर हे करणार ना,
ती जमीन बघा लाल करतात ना, लालवाली जमीन मला खूप आवडते. इथे बघा आहे ना कोबा लाल, तसंच करायचं आहे. ते सगळं आणलं होतं पण ते काका म्हणाले की तुम्ही जर का जास्त म्हणजे रफमध्ये करायला गेलो ना तर भरपूर गेरू लागेल. आता ते कसं ते 4-5 दिवसानंतर येऊन करून देणार आहेत ते, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये ते वरती फक्त ते मुलावा करतात हाताने ना. ब्रशनी फिरवायचा हां ब्रशने फिरवणार पटापट. तुम्हाला दाखवू सगळ्यांना, दाखवू का नको आता? नको दाखवू केलेलं. चला तुम्हाला पण दाखवते. कुणाच्या म्हणतं की दाखव सगळ्यांना, छान झालंय. अजून थोडंसं आमचं काम आहे ना बाकी आहे. आम्हाला खूप असा आनंद होतोय. आता हे सगळं बघा झालंय ना पूर्ण. बघा कसं केलंय, 2-2 चिरे वाढवले वरती आणि असं कट्टासारखा केलेला आहे. आता हे बघा हे प्लास्टर वगैरे काय म्हणजे प्लास्टर नाही करणार. हा बघा समोर लाल रंग दिला ना ते भिंतीला, तोच कलर आहे ना इथे लावायचा आहे. आणि आहे आपल्याकडे उरलेला कलर थोडासा, आणि जर कमी पडला तर आणता येईल असं. आणि आतमध्ये बघा असा कोबा केला आहे. आता या कोब्यावरती नंतरला गेरू फिरवणार लाल रंगाचा, म्हणजे आपली बघा त्या घरामध्ये आहे ना जमीन लालवाली, तशी करायची ती व तशी. आणि इथे पण बघा, इथे पण थोडासा असा प्लास्टर करून घेतला. सगळं मातीचे पाय जातात ना घरामध्ये, त्याच्यामुळे झालं बाबा इथे. हां वटा थोडासा करून घेतला. आणि इथे बघा काळ्या रंगाची लादी होती ना, ती आता अशी इथे बसवून घेतली. कुणालच्या बाबा इथे म्हणत होते पण मी नाही सांगितलं, म्हणजे एक साईडला घ्या. इथे माहिती अडली असती, बरं झालं ना एक साईडला गेले ते. हां काय पण आता वस्तू वगैरे सामान वगैरे ठेवायला किंवा बसायला पण उपयोगी होईल असं. खालच्या साईडला थोडंसं आता करायचं लेवल. उद्याला ते माती बिती टाकणार आणि जरासं फिरून घेणार. मग आता ही माती उचलायला लागेल आपल्याला. ही माती उद्या हे करायची. आता काय नाही, आता पाऊस पडेल ना, हां जेवढी बाहेर खाली वाहून जाईल तेवढी लेवल होईल. खालच्या साईडला ती वाहून जाऊन त्याच्यावर बसणार ना. इथे नको बसायला ना, तर परत इथे हा चिरा दिसणार नाही. ही तिकडे गेली तर चालेल ह्या साईडला, इथनं नाहीच वाहणार, इकडे जाऊ दे त्या साईडला. ती वाहून जाईल ना. नाही तर उचलू नाही ना, इथे टाकूया ह्या साईडला. तिकडे टाकायची. तिकडे खड्डा आहे, इथे लेवल झालेली आहे जमीन. अच्छा हां ती जमीन लेवल, त्या साईडला खड्डा आहे, तिकडे टाकायची. चालेल. हां आणि ते खाली करायला लागेल ना काहीतरी. तेच याच्या खाली पण थोडी टाकायची. हां तेच बरं वाटतं सगळं बघून. हां झालं बाबा. असं आम्हाला ना विचार पडायचे कधी होणार कसं होणार, पण झालं बाबा फायनली झालं. गेल्या वर्षी सुरू केलेलं, ह्या वर्षी पूर्ण झालं. 1 वर्ष लागलं. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कष्ट करा आणि पुढे जा, बस बाकी काही नाही.